राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लग्न, मुलांचं लग्न होणं ही प्रत्येक पालकाची आज 10 वर्षांनी लोकांचे आयुष्य कमी झाल्यात एवढी मोठी समस्या ह्या लग्नाची निर्माण झालेली आहे. पहिली गोष्ट, ज्या मुली आहेत किंवा त्या मुलींचे वडील आहेत त्यांच्या अपेक्षा प्रमाणापेक्षा 100 पटीने जास्त वाढलेले. ते स्वतः खायला माग का असाना, ते स्वतः सरकारी धान्यावर का जगत असाना, पण बंगला पाहिजे, गाडी पाहिजे आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे ही यांचं पहिलं स्वप्न आहे. ध्यानात ठेवा. बरं, तेवढं करून बी टिकल याची काय गॅरंटी आहे? आता नवरदेवाने सुद्धा म्हणलं पाहिजे, कौमार्य भंग चाचणी करून घेणार आहे मी महिला डॉक्टरकडून, तर लग्न करतो, देतो तुला सगळं, गाडी बांगला आणि दुनियादारी. हा, म्हणजे कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे. शेतकऱ्याकडं बघायला सुद्धा तयार नाहीत. हा, त्याचं खायला येतं पण ते नको. लय अवघड. ह्या घटनेतून थोडी तुम्ही सावध व्हा, एवढं तरी मला म्हणावं लागेल. सोलापूर जिल्हा मंगळवेढा भूमी संतांची याप्रमाणे ह्या परिसरात घडलेली घटना. आणि चिंचोले नावाचं गाव आहे. रामभाऊ हा जो शेतकरी आहे त्याचा पोरगा राजा, थोडं नाव बदलावं लागतं कधी कधी. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला म्हणजे काय चूक केली काय बिचाराने कोणाला माहिती. पण 4-4.5 एकर जमीन, कष्ट करायचा, 2-3 गाया, एक स्प्लेंडर, एक सर्वसामान्य कुटुंब, पत्र्याचं घर, 1-2 लाख रुपये पाळून बा, सुखी कुटुंब, चांगलं कुटुंब, शेतकरी कुटुंब. तो पोरगा 37 वर्षाचा झाला राजा, तरी त्या मुलाचं लग्न जमाना. आणि जातीचा सुद्धा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण ते त्या स्टोरीची गरज आहे. हिंदू मराठा मग तो वाटच लागली. त्यातले म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, त्या आमच्या मराठ्यात बी लय प्रकार आहे. 96-92 बटकीचा, लय पाठ लावून आलेला, लय प्रकार आहेत असे. पण ते असून द्या कसे का असा ना, ह्या पोराला काय 37 वर्ष वय झालं. 37, 40 गाठ आहे, 3च टाईम. तरी काय कुठं योग जोडून आलं नाहीत. आलं तर लवकरच 21-22 वर्ष आलं असतं. पण एकदा नवरदेव 30च्या पुढं सरला की मग पोरींच्या अपेक्षा त्यात नाही, ते वय जास्त होते. नको ते वय जास्त होते. अशा प्रकारे नवरदेव राखाडलेला. काही समाजात लोक असे असतात की त्या लोकांना फक्त सावलीला बसायचं, चांगलं चुंगलं गिळायचं, भारतीय साड्या वापरायच्या, भारतीय कपडे वापरायचे, कारमध्ये फिरायचं, पण काम नको, कष्ट नको, अशी सुद्धा. आणि याला विशिष्ट नावे बांडगुळ. हे बांडगुळ ही काय आहे माहिती आहे का? ही शिवी नाही आहे. बांडगुळ ही वनस्पती, ध्यानात ठेवा. ती वनस्पती काय करते? स्वतःचं अन्न स्वतः तयार करीत नाही. आता ह्या सगळ्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाशातून, पानातून ते अन्न घेतात, पाणी मुळातून घेतात, जमिनीतून जगत्यात, वाढतात. काही लोक बांडगुळ म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवर तयार होतात, त्याचं आयतं आणलेलं अन्न खायचं, त्याला म्हणतात बांडगुळ. अशा प्रकारचे बांडगुळ समाजात बरीच आहेत. त्याला काही लोक लग्न जमवणारे एजंट म्हणतात, टगे म्हणतात, बाया म्हणतात, चंडिका म्हणतात, काही असं लय नाव आहे त्याच्यात. अशी एक बाई होती की त्या बाईला लग्न जमवण्याचा नाद होता आणि पैसे घेऊन लग्न जमवण्याचा नाद होता. आणि ती हेरत्यात कुटुंब बरोबर. सुरेखा सूर्यवंशी त्या महिलेचं नाव. तिने ते हे घर हेरलं बा की आपण अशाच बिळापुढं पुंगी वाजवायची ज्या बिळात नाग आहे. ते फेल जाणारच नाही. 37 वर्षाचा मुलगा झाला, एकुलता एक मुलगा आहे, जमीन आहे, थोडीफार प्रॉपर्टी आहे, इथं काम होऊ शकतं. आल्या, बोलल्या, बसल्या आणि डाव तर पाहिला फासा फिरून तर टाकलाच बा. जाळं असं टाकलं. मुलगी आहे, छान आहे, गोरी पाणी बघा. हाय थोडे 24-25ची वय जास्त आहे, पण तुम्ही ॲडजस्ट केल्या पाहिजे. तुमचं नाही का 37, मग असून त्या काय हरकत नाही, 25ची आहे. बर, ते गुजरातमधलं कुटुंब आहे, मराठी कुटुंब आहे, पण ती कधी
लय जुन्या काळात गेलं ते गुजरातमध्ये, आणि तिथं काय ते आपलं जमत नाही, आपल्याला मराठ्याचंच नवर द्यावं लागतं. मराठ्याची पोरगी बघा, ती गुजरातमध्ये आहे. आता मी त्यांना बोलवून घेते, असं करते तसं करते. एकदा बघून तर घ्या पोरगी. पण एक काही परिस्थिती लय नाजूक आहे त्यांची. तुम्हाला सोनं नाणं घालावं लागेल, तुम्हाला लग्न करावं लागेल, साध्या पद्धतीने करा. त्यांच्या पद्धतीने ते देवळात लावून घेते. पण 3 लाख रुपये लागते ना भाऊ त्या लग्नाला, असतंच आहे. आता हिथं हा जो मुलगा आहे तो म्हणला पैसा म्हणजे काय, कोणासाठी कमवायचं? 2चं 4 झालं, 3 काय 4 लाख जाऊन द्या, थोडं कर्जवारी करून घरचं काही, उसनवारी काही, बहीणबाळी करून काही, असं त्यांनी पाहुण्याला गोळा केलं. 2,70,000 रुपये ह्या सूर्यवंशी नावाच्या महिलेला दिलं. ती मुलाला घेतलं, म्हणजे चला आपण मुलगी पाहायला जाऊ. बरं चला म्हणले. ते गेले उदगीरला. मुलगी पाहायला गेले. त्याला आता वाढूळ बसून ठेवला 2-4 तास. आता येईन मुलगी, मग येईन मुलगी काय आली नाही लवकर. थांबा जरा वाट पहा. आणि शेतकरी आहे ना, थोडं सरळ मार्गी असते, त्याला लय पुढं छक्के पंजे कळत नाहीत. तुम्हाला सांगतो, लेट कळतो. जरा सरळ मार्गी असतं. ती बसला तिथं, अंधार पडून दिला. हा म्हणलं मुलगी आली, ती बाहेर गेली, ती कामावर गेली, ती जरा आली आज तुम्हाला दाखवून घेते. टिकली लावलेली, लाल चुटूक, पोरगी तर गोरीपान, कपाळ थोडं होंड म्हणजे थोडं मोठं कपाळाची म्हणतात त्याला. पण पोरगी फार दिखणी आणि थोडं अंधुकच लाईट होती, पण ती म्हणायला चांगली आहे, मस्त आहे भाऊ, मला पसंत आहे भाऊ. हा विषय झाला 15 एप्रिलला. पाहिली ना पोरगी, पसंत आहे ना, पुढचं मी जुळवतो, ना काळजी करू तुम्ही जा. आता दिला नवरदेव पाठव. मोडन बिडन इतक्या वर्षात, त्यामुळे एकटाच गेला. कारण काय होतं, जोडीदार नको, गावात झालं तर ती हाही मोडत्यान भाऊ. बऱ्याच जणांची लोकांनी मोडलेली आहेत. लग्न मोडण्यासारखं पाप नाही, तुम्हाला सांगतो. हा, ते अशी मारताना येत ना, टाचा घासून मारतात, टाचा. हा, लग्न मोडलेले लोक अशी खालून कातडी सुद्धा राहत नाही त्या टाचांना. जीव काय पटकून जातो का? अजिबात नाही. आणि हाल होऊन मारणार ती, अशी पटकुरी अटॅकने जाणार नाहीत. हा, 2-3 महिने तर नुसती गमेला थागणार ती. घरचे सुद्धा वैतागणार, बायको सकट. अशी आहेत. लग्न मोडू नाही कोणाच कधी. जुळवता आलं तर जुळवा, नाही जुळवता आलं तर कमीत कमी मोडू तरी नका. झालं भाऊ, आला घरी खुश, सांगता येणार, बोलता येणार, आनंद झालेला. 19 तारखेला परत फोन. म्हणले तुम्ही असं करा, लग्न 20 तारखेला आपण लावू, तुम्ही या, पण आई वडीलच घ्या फक्त, बाकी काय नाही. एकच गाडी घ्या तुमची, एकच जीप घ्या, बहीण वगैरे घ्या, कालवा काय करू नका. आणि त्यांनी देवळात करून देतील. 20 तारखेला यांनी 9:15 वाजता, तर रस्त्याकडे आपण गेलो कुठे बी एक मंदिर असतात बघा, असे निवांत एखाद्या ठिकाणी झाड असतं, एखादा पुजारी असतं तिथं. तशा ठिकाणी कोणाला काय माहिती नाही, काय नाही. 2-4 जणांनी असे बघून हे वाचल्या, आपल्या त्या मंगलाष्टका म्हणल्या, झालं लग्न. त्याला काय लागतं, ह्यांची एक जीप आणि त्यांची एक जीप, संपला विषय. लग्न लावून दिले म्हणजे झालं लग्न. तुमचं फोटो काढले मोबाईलमध्ये, तुम्ही जाऊन द्या. आता नांदायला आली नवरी, नांदायला एकटीच आली. त्याच्याबरोबर कुणी पाठ राखीन नव्हती. आमच्या भागात पाठ राखीन पाठवतात, म्हणजे आत्या कुणीतरी एक, पण ती एकटीच आली. बर झालं. तारीख उजाडली 23 एप्रिल. 23 एप्रिल या रोजी सगळी सामसून झोपलेली असताना, आता याचा तोळा होता आधी गळ्यात, सगळा टोटल 5 लाख खर्च झालेला आहे. 3 लाख त्या बायला दिल्यात, 1 तोळा. आता तोळा म्हणतो मध्ये 1.5 पाऊण 2 लाख रुपये लागतात, आणि गाडी भाडं अमकं तमकं. पण जाऊन ते बाबा, त्या नवरचा विचार केला, ती गावाला बुंदी नंतर चारू दारापुढं मोठं लग्न लावितो, पण आधी होऊन द्या बाबा ह्यांच्या पद्धतीने, नवरी मिळून द्या. रात्रीचं उठलं, नवरी झाली जागी. सायलेन्स फोन रात्रीचाच वाजला, नुसता आवाज दर. तिने बघितलं, बेटा तू किधर छुपी है, तेरे को कुछ समझ में आता का नहीं, मैंने 3 रिंग लगाया ना तेरे को, मैं गाड़ी लेके इधर बाहर खड़ा हूँ, तू जल्दी आ जा. ते ऑर्डर फोनवर सुटलं. एक गाडी बाहेर उभी होती, स्कॉर्पिओ. ते थोड्या घरापासून थोड्या अंतरावर रोडला. इकडं बघितलं, शेजारी. आता काय लोकांना तरी वयस्कर लोक आहेत, लगेला 2-3 वेळा उठावं लागतं त्यांना, 2 वेळा तरी कमीत कमी. डायबिटीस वाढलं तर नक्की उठावं लागतं. त्याने बघितलं तर ह्याला गाडीच्या आतल्या लाईट चालू आहे, गाडी 2-4 माणसं दिसतात.
नवीन लग्न झाले, चोर आलं का काय नवरीचं सोनं बिनं नाही आला. ती जरा दाबा धरून बसलं, तसंच हुशार होतं गडी. ती नवरी तिथून निघाली या रामभाऊच्या घरातून, गाडीत जाऊन तो बसली. त्यांनी क्लिअर बघितलं नवरी तर बसली गाडीत. आयला काय भानगडी गाड्या, नवरी पळून चालली का? लोक आता कशी हुशार झाल्यात, पळून चालली का काय? तोवर तर गाडी रस्त्याला लागली. गाडी निघाली की अंडरपॅन्टवरच आरडत आला बागडी शेजारी. मला रामभाऊ उठ लवकर. अरे वाटोळ झालं, झोपा गाडीत बसला बाहेर. नवरी कुठे? आत्ता गाडी जाताना बघितली मी. नवरदेव होता ना, ते 37 वर्षाचा. त्याच्या तर डोक्यात असली खटकी बसली. म्हणला 100% आपला शॉट झाला, नवरी पळून चालली. त्याशिवाय हे नाही. हा, टिकूर घेतलं जवळ आणि गाडी अशी जोरात म्हटली, मोटरसायकल तुम्हाला सांगतो. आणि खराब रस्त्याला काही 4 चाकी पळू शकत नाही, मोटरसायकल पळवता येते. यांनी 7-8-10 किलोमीटर तरी गाडीच्या पाठीमागं जाऊन आडवी लावली. फोन केलं, जोडीदार आलं. रात्री सगळा रातचाच कालवा, 12-1 वाजता 112ला फोन करून मंगळवेढा पोलीस स्टेशनचं पथक त्या ठिकाणी हजर झालं. पोलीस काय रात्रंदिवस ड्युटी असते, जागेत असतात, ती राऊंडला वगैरे असतात. अशी रात्रीचा विषय झाला. म्हणले की पोलीस हजर. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी काय परिस्थिती जाणून घेतलं. त्यांनी सांगितलं, बाबा मी लग्न झाले, एवढा खर्च केला, ही रात्री पळून चालली, ही गाडी मी अडवली. बरं ठीक आहे, चला पोलीस स्टेशनला नेलं. महिला कॉन्स्टेबल होत्या सगळं. ती नवरी, तिच्याबरोबर तिची आई, 1 बहीण, 2 पुरुष, 1 ड्रायव्हर, एवढी लोक होती. ते म्हणले तुमचं नाही, ह्यांचा काय संबंध कसं काय? म्हणलं हे कुटुंब तर हिंदू दिसतंय आणि ती गाडीतली लोक सगळे मुस्लिम होते. हे काय वानगडे काय कळा ना. म्हणजे इतकंही काय लोकांनी जात नष्ट नाही झाली, धर्म नष्ट नाही झाला. म्हणजे एखाद्याचं तू हिंदू आहे म्हणून, तू मुस्लिम म्हणून दंगली होत्या, पण एकमेकाची सुरिके होत्या ना, अशी काही परिस्थिती नाही. म्हणले महाराष्ट्रात तर नाही, भारतात बी नाही. काय काय विषय? मग ती परिस्थिती अशी समोर आली. बहिणीचं नाव आहे नजमा आणि आईचं नाव आहे सादिया शेख, आणि त्यांचीच ही पोरगी मुस्कान. टोटल मुस्लिम कुटुंब. त्यांच्याकडे आधार कार्ड होते सगळं. हा एक सापळा होता, हा एक ट्रॅप होता. आणि ती जी 2,70,000 घेतलेली सूर्यवंशी नावाची महिला, ती बी यांना सामील होती. हा, म्हणजे जातीवाद बितीवाद तर धर्मात काय नाही, आरोपीला जात धर्म काय नसतं त्यांना ठेवा. फक्त लोकांचं लुबाडण्यासाठी एकत्र आलेले हे आरोपी, म्हणजे गुन्हेगार. यांनी अजून किती लग्न करून दिल्यात. व त्यांच्याबरोबर एक मुलगा होता 6-7 वर्षाचा. ती पोरग लगेच ते नवरीला चिकाटलं. आई, त्या आईला ही पण एक आहे. त्या नवरदेवाला तुम्हाला सांगतो, पार चक्रेची पाळी. ती पोराची आई, त्यात परत ते मुस्लिम निघाली, लागलं बघा ही शॉट. आणि त्यात पैसे गेले. म्हणजे त्याची बिचारीची काही दोष नाही, पण आती गाय नडली, विश्वास ठेवणं नडलं. हा, खात्री. आणि जास्त 4-2 जणांना नेता येत नाही का, ती लग्न मोडीत आहेत. लग्न आता लय गुपचूप जमात काम चालतंय. ह्याच परिस्थितीचा फायदा ह्या लोकांनी घेतला. त्याच्यामुळं कमीत कमी लग्न जमावण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही थोडंसं नातेवाईकातली जवळची मुलगी माहीत असलेली असते तर फार चांगले. हा, ती लय दिखलीच पाहिजे, लय दुनियात पाहिजे. ती सावळीची दुनियात ही विषय सोडून द्या. सध्या तुम्हाला मिळते हेच भाग्य समजा. हा, नाही तर एकदा तुमचा तो मोसम निघून गेला, मोसम, गाडी गाठाच्या पुढे जाऊ शकत नाही. त्याचा विषय संपला, मग लागलं पुढे. त्याच्यामुळं कमीत कमी नीट खात्री करून अशा प्रकारच्या घटना भविष्यात होणार नाहीत. आता पोलिसांचं काम आहे. अजून बरेच ह्यांनी अजून कोणाकोणाला किती रुपयाला फसवलंय काय, ती रितसर जाणार आता ते कायदेशीर आतमध्ये, त्याचबद्दल वाद नाही. पण ह्या नवरदेवाचं कमीत कमी इच्छा अशी आहे, माझं जे नुकसान झाले पैशाचं ते भरून मिळावं, माझे पैसे परत मिळावेत. सोनं नाणे बघा, ते मंगळसूत्र माझंच घातलेले तेव्हा तिकडं. आता काय आहे ती काय, त्याचा भाग वेगळा असतो. ती प्रोसेस कायदेशीर पार पाडावी लागते. बघू काय होतंय ती. पण लग्नाची जी म्हणजे उतावळा नवरा, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. जास्त सखोल चौकशी न केल्यामुळं असं झालं आहे. त्याच्यामुळं सावधान राहा, सुरक्षित राहा. 2026-27 मध्ये जिवंत राहा, हे सगळ्यात महत्त्वाचं. रामकृष्ण हरी माऊली.